काय रे सत्या, काय झालं? चेहरा का पडलाय तुझं? वाघमारे, मी असा विचार करत होतो की त्या पत्रकाराची मदत करून चूक तर नाही ना केली आपण. उगाच तर घेऊन नाही गेलो ना त्याला पोलीस स्टेशन. चूक काय त्यात सत्या? ते लोक त्याला मारत होते. आपण जर गेलो नसतो तर काय केलं असतं त्यांनी त्याचं? उलट मला एक पोलीस म्हणून आणि तुला एक माणूस म्हणून जे करणं गरजेचं होतं तेच केलं. बरोबर आहे तुमचं वाघमारे, मला तुमचं म्हणणं 100% मान्य आहे की. पण समजा ते गुंड जर अपोजिट पार्टीवाल्यांनी पाठवले असले आणि आपण त्या पत्रकाराची मदत केली म्हणून आपल्या घरावर दगडफेक झाली असली तर? मग चांगलं वागण्याचं जर हे बक्षीस मिळणार असेल तर ते बी मान्य आहे मला जे योग्य वाटलं तेच केलं. पण ते लोक आपल्या घरावर का दगडफेक करतील? त्यांच्याच अंगाशी येईल ना ते. ते माहिती आहे मला वाघमारे, पण तुम्ही जरा माझ्या अँगलनं बी विचार करा ना. अहो, राजकारण एवढं सोपं नसतंय. राजकारणात बदला घेण्यासाठी ना कोणी काय बी करू शकते, कुठल्या बी थराला जाऊ शकते. ते काय बी असू दे, आपण आपलं काम करत राहायचं. त्यांना कोण मारले हे आपण शोधून काढलंच पाहिजे. वाघमारे, एवढ्या हट्टाला नका पेटू. हे बघा, तुम्ही आता लक्ष घालू नका यात. पुढे काय करायचं तुम्ही कर. नको बाबा, काहीतरी करायला जाशील आणि त्यालाच मारशील परत. वाघमारे, मी सॉरी बोललो तुम्हाला त्या गोष्टीसाठी. सॉरी बोलून होते वे सगळं. वाघमारे, अहो विषय त्या गुंडाचा आणि पत्रकारांचा आहे. आपण कशाला भांडतो त्यांच्यासाठी? वय पण सध्या काही झालं तरी त्या पत्रकाराला न्याय मिळायला पाहिजे. वाघमारे, 100% न्याय मिळवून देऊ आपण त्यांना. पण मला काळजी ही आहे ना, या सगळ्यात आपल्या घरावर कुणाची वाकडी नजर नाही पडायला पाहिजे. आणि जर पडली तर मी तुम्हाला सांगतो, एकेकाचा असा कार्यक्रम फिक्स करेन ना की आयुष्यभर लक्षात ठेवतो. सत्या, या घराबद्दलचं तुझं प्रेम समजू शकते मी, पण मला दिलेला शब्द विसरू नकोस तू. डोक्यात राग घालून घेणार नाहीस असा शब्द दिलायस तुम्हाला. जा. वाघमारे, अहो वाघमारे, माझ्या लक्षात आहे मी तुम्हाला शब्द दिलाय ते नाही विसरणार आणि मी तो 100% पाळीन. पण तुमच्या शब्दाचं काय? मी कुठला शब्द दिलाय तुला? नाही म्हणजे तुम्ही शब्द दिला नाही, पण तुम्हीच तर म्हणला होता ना की जे काय असेल ते लग्न झाल्यानंतर. सत्या, म्हणजे म्हणजे सगळं कळतंय तुम्हाला, सगळं कळतंय. पण सगळं माझ्या तोंडातून वधवून घ्यायचं ना तुम्हाला. ठीक आहे, सांगतो. म्हणजे बघा, आपलं लग्न झालं, त्याच्यानंतर देवदर्शन झालं, पूजा झाली, सगळं झालं. मग आता पुढे काय? मी सांगितलं होतं ना तुला, आता इतक्यात रजा नाही मिळणार. आधीच किती रजा झाल्यात. मी नाही येऊ शकत कुठं लांब तुझ्या बरोबर. अहो वाघमारेच, अहो असं काय करताय? ऐक, अहो वाघमारे, लांब नाही म्हणत आहे मी. तर सगळंच संपलंय. गहू आणायला लागतं. गावलं का पैसं? किस्त गावलं काय? पैसे शोधत होतीस न का? होय, का ग? सामान संपलंय ना, किराणा आणायला लागेल. होय, मग हायती का तेवढं? नाही, आता मग टेन्शन कशाला घेते आज? जा की बँकेतनं पेन्शन काढून आल. अहो नाही वर्षात, अशी आत्ता निम्म्याच महिन्यात पैसे काढले तर मग सगळेच पैसे संपतील. मग एक काम कर, मंजूला फोन लाव आणि तिला म्हणाव पैसे दे, असं असं झालंय म्हणून सांग. नाही नाही,
तिला नाही फोन करणार मी. अगं सुनंदी असं काय करतेस? शेवटी मंजूचं कर्तव्य आहे ही घर सांभाळणं. अगं माझ्या भावाच्या जाग्यावर लागल्या म्हणल्यावर ती कुणाचं घर सांभाळणार? बाच हा का तिकडं सासर सांभाळेल? नाही वनसाप, तिला नाही त्रास देणार मी. अगं सुनंदे बर राहून दे. ठीक आहे मंजूला नाही मागायचं ना, मग मला एक सांग, आता सत्याने आपल्या घरची जबाबदारी घेतली आहे का नाही? आणि आता मंजूची सासू बी तिच्या बरोबर गोड गोड बोलायला लागल्या, त्याच्यामुळे ती बी काय आडवी येणार नाही. अगं कसला विचार करते सुनंदे? लाव तिला फोन आणि तिला सांग म्हणावं सामान संपलंय, पैसे नाही ती. वनसाप, तिच्याकडे मी अजिबात पैसे मागणार नाही. अगं एवढं काय झालं तुला अंगाव ख्याव करून याला? नुसतं पैसे तर मागायला लावलं मी. मला तिला त्रास द्यायचा नाहीये. का? वनसाप, तिच्या सुखी संसाराला आत्ताच सुरुवात झाल्या हो. लई कष्टांनंतर हे आनंद तिच्या आयुष्यात आलाय, तेव्हा तिच्या नवीन संसाराचा आनंद घेऊ देत तिला. हा पण काय ग सुनंदे, म्हणजे त्या घरात खरंच सुखी आहे का ग? होय. सत्या, जाता जाता सोडशील ना मला पण? नाही वाघमारे, नाही जमणार मला. मला ते बलमाला भेटायचं आहे ना जरा, लई महत्वाचं काम आहे हो. चला येतो मी. असं का गेला अचानक? आणि हसत का होता? अगं बाई, किती लवकर आवरलं तरी उशीरच कसं होतोय काय माहिती. आत्ते, मंजू, काय ग? तू इथं काय करतेस? तुझ्याकडे एक काम होतं म्हणून आली होती. अगं कशाला आलीस इथं? सत्यानं जर तुला इथं बघितलं तर तू किती चिडन माहिती आहे ना. अगं माझं काय काम आहे ते तर ऐकून घे की. बोल लवकर, मला उशीर होत. म्हणजे सकाळ धरणं सुनंदी समद्या डब्यांमधनं उचका पाचक करत्या, पैसे शोधत्या. या डब्यात काय घावतंय का समजा उलट पालत करून बघायला लागल्या. तिला वाटतंय इथं तर 100 रुपये घावतील, इथं तर 50 रुपये घावतील. आमच्या अवस्था लय बेकार आहे बघ. खायला अन्न पाणी आणायला सुद्धा पैसे नाही ते. म्हणून मी तुझ्याकडे आली होती.